हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही परत बाहेर चाललोय. कुठं चाललोय ते तुम्हाला पप्पा सांगतील. पप्पा आज याला चाललं आपण खेडवर खंडोबा लिंगाव दावडी लिंगावला खंडोबाच्या दर्शनाला. तिथून पुढं आपण गाडी चालवते ना मी. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. पुढे आपण कनेरसरच्या देवीला जाणार. तिथून पुढे जातेगाव मुखाईच्या खंडोबा भैरवाला जाणार आहोत आणि मग घरी येणार. पप्पांची ऍक्टिंग बघितली का? म्हणजे त्यांना दाखवायचं ते गाडी चालवत ते, पण बाकीचं हालत नाही असं सांगितलं येडी. अगं बघ की ते असं दाखवत होते मी गाडी चालवते, पण गाडी जागेवर आहे. आता आम्ही निघतो. मम्मी आणि आई येतात ते आल्या की आम्ही चाललो. आता मम्मी आणि आई आले आणि आम्ही निघालोय. काय जायचं गणपती बाप्पा मोरया. चला चला दर्शनाला चला तुम्ही पण आमच्या बरोबर. येतील बरं का सगळे. एवढे की सगळ्यांना घेऊन जाऊ. आपल्या मंडळ करायला लागत तुला. सगळ्यांना आपला खंडोबा लिंगावचा खंडोबा दाखवू, गणेशची देवी दाखवू. काहीच आम्ही आता पेट्रोल पंपावर पोहोचलोय. आमचं पोट भरलं. आता आम्ही गाडीचं पोट भरतो. आईचं भरलंय का पोट? भरले. काहीच फायनली आम्ही पोहोचलोय. हे बघा, आता तिथून आपल्याला आज जायचं मंदिरात. किती वर्षांनी आलीस तू इथे? मी जवळजवळ कधी मम्मी लग्नाच्या आधी आलेली आहे ना. किती वर्ष आले तुला आधी सांग. लग्नाला किती वर्ष आले? 25 वर्ष. 25 वर्षांनी आले मी. 25 वर्षांनी आली बायत त्या. आम्ही तर दरवर्षी येत असतो. हा. बायत ते 25 वर्षांनी आली. लहान होती तेव्हा. लय भारी फ्रॉक घातला होता येलो कलरचा. है ना? ती वेगळं. त्याच्यावर दोनदा येऊ. लयच आठवायला लागली आता. कपडे बिपडे आठवायला लागले फार. जाऊ द्या. तुम्ही बघा मंदिर, मी दाखवेल तुम्हाला. काय मंदिर? हा मंदिर. येऊ. मी घाबरले तू शिंकला तर. सांगा काय सांगा पोचले आपण मंदिराच्या जवळ. आता आमचा खंडोबाच्या लिंगावर सांगा. तू सांग. अहो तुम्हाला जास्त माहिती आहे. इकडे पिंडीवरचं पण टाकून दे. ठीक आहे. आनंदाचा येळकोट वेणाचे चांगले अंबाबाईचा उदय 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 कडबडा महाराज की जय. आनंदाचा येळकोट. वाटले तुम्ही जय मल्हार. आनंदाचा सांग बरं. आनंदाचा
जय मल्हार येळकोट भैरवनाथाचा चांग भल वरपर्यंत जायला पाहिजे का येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा चांग भल काहीच मस्त दर्शन झालं, काहीच रांग नाही, एकदम मोकळं ढाकळ आहे. नाही तर गर्दी असते, पण आज गर्दी नाही आहे, त्यामुळे लवकर दर्शन झालं आणि डायरेक्ट झालं. भारी होता ना आणि माझं होता मस्त वाटतंय काहीच खूप वर्षांनी आलं दर्शन छान झालं पण गर्दी नाही काही गर्दी नव्हती नाही तर आम्ही ना हां तिकडे लाईनीला लागायचं, तिकडे त्या पुला आहे ना तिकडून जायचं खाली, मग आत मंदिरात जायचं. आम्ही आता घरी चाललोय आणि पप्पा काय सांगतात ते बघा. सॉरी, कुठं जाणार आहे? गडाच्या पायऱ्या आहेत ना, हा, त्याला 10-15 पायऱ्या आहेत. एवढी हलकी होती तेव्हा 15-20 पायऱ्या उचलून आणली. हिला आता एक पायऱ्या पण उचलू शकत नाही. एवढं ह्या पायऱ्यात. हा, अजून आणलं खाली. ओ, आता मग केवढी झाली ती. आणि आता कुठं जायचं आपल्याला? कनेरसरच्या देवी ओके, माई मातेला. चला आपण आता जाऊया. चला आता आपण यमाई देवी कनेरसरला आलेलो आहोत. कुठं? श्री क्षेत्र यमाई देवी कनेरसर. आली का हो हो, आले आले, सगळे आले. कसली विहीर आहे ही? आपण यमाई देवीला आलोय. हा. या विहिरीचं जागृत पाणी आहे. या पाण्याने तुमचा नायटा जे शारीरिकचे रोग असतात ते बरे होतात. इन्फेक्शन. इन्फेक्शन सगळं जे तुम्हाला होतात ते याने बरे होतात. एवढं हे पाणी चांगलं आहे. आम्ही लाईनीला थांबलो काही, थोडीशी गर्दी आहे. आम्ही आता जेवायला बसतोय. आमचं जेवण झालंय. आता कुठं जायचंय? आता कुठं जायचंय? जातेगाव मुकळी भैरोबा. ओके, पोहोचलोय आम्ही. कुठं पोहोचलो बाय ते सांग. जाते मुखई काल भैरवनाथ मंदिर. हा इथं सगळ्यांनी बसून फोटो काढला होता आम्ही. तुला आठवतंय कसं का? इथं सगळ्याकडे बसून सगळीकडे करत होते गाईज तेव्हा, तिला ते आता आठवते. गरम आहे ना, भाजतंय. भारी वाटते, खूप वर्षांनी आले इथे. आत जायला छोटासा दरवाजा आहे, आतमध्ये जायला वाकून जावं लागतं. वाटलंच मलाच लागलं यार.
आहे सांभाळ करा काल मृत्युहरणं सर्व व्याधी विनाश काल भैरवनाथ पादकं तीर्थ जठरे धैर्यं भैरवनाथाच्या नावानं चांगलं ते काय हो बाहेर ते दैत्य आहे, खाली वरती भैरवनाथांची मूर्ती आहे. हो का देव दैत्य त्यांचं युद्ध झालं, ते देव शरण आले. हां देवांना शरण आले दैत्य, त्यांनी त्यांच्या चरणाची जागा मागितली म्हणून ते बकराचे वगैरे नैवेद्य पडतात ना, हां 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 त्यांच्यासाठी असतात. हो का हे प्रत्येक मंदिरात असतं. खंडोबाला आहे, काळूबाईला वगैरे बकरं त्याच्यासाठी असतात पण. हो का ते बघ म्हणून येते मृत्युहरणं सर्व व्याधी विनाशनं सदानंदाचा येळकोट येळकोट भैरवनाथाचा